भाई म्हणजे तुम्ही कोण आहे हे तिला कळलं असेल नाही का? ओळखलं काय? आपणच सांगितलंय पक्या. मग भाई तुमच्याबद्दल तिनं सगळ्यांना सांगितलं असेल की? आता तरी तिनं कोणाला सांगितलेलं नाही. याच्या पुढं परत कधीच सांगणार नाही असं बी नाही. पण तोपर्यंत आपल्याला आपल्या बायकोला झुरताना आणि मरताना बघायचंय. तीळ तीळ मारणारे ग बायको तू. तो आवडाचा रंग निघाला की तुझ्या? हिचा कोण दोनार? काय आईला बोलवतो डागात ना माझ्या? नाही नाही मीच. येस. हा बायको स्वतःसाठी तर तू नवरा शोधलाच. आपल्यासाठी बी बायको तू शोधली. आजचा दिवस एकदम मस्त गेला नाही? मीनाक्षी मला जरा पाणी दे ना. पाणी आणते. नाही तू थांब, तू बस आराम कर, मी घेऊन येतो. अहो पण. अगं ठीक आहे, मला सोहाशी बोलायचं पण आहे. तू बसून राहा, आलोच मी. बायको तू आपला फोन उचलला नाहीस, हरकत नाही. आपण तुला आपल्या बरोबर न्यायला आलोय. आपण घराच्या बाहेरच उभा आहे. मीनाक्षी, एवढ्या रात्री कुणी बैल वाजवली? तुझा मी बघतो. तेजस तू एवढ्या रात्री?
डिस्टर्ब तर नाही केलं ना? अरे नाही, ये ना आत ये. काय रे, एवढा रात्री आलायस? एनी प्रॉब्लेम? ऍक्च्युली मी एवढ्या रात्री आलो कारण माझी एक गोष्ट राहिली आहे तुमच्याकडे. कुठली गोष्ट? माझ्या आणि तुमच्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट आहे, ती तुमच्याकडे आहे, जी माझी आहे. माझ्याकडे तुझी एखादी गोष्ट? मीनाक्षी, तुला कळतं का काय बोलतोय ते? तेजस, अरे असं कोड्यात काय बोलतोय? जे काय ते नेमकं सांग ना. चार्जर राहिलाय माझा तुमच्याकडे. सर्वांच्याच आयुष्यातली महत्वाची गोष्ट आहे ना ती, आणि माझ्याकडे ती एकच होती म्हणून एवढ्या रात्री तुम्हाला डिस्टर्ब केलं. आय एम सॉरी, तुम्हाला त्रास झाला. अरे एवढंच ना, ठीक आहे. बरं कुठे ठेवला होतास? नाही आठवत नाहीये, पण मी येताना घेऊन आलो होतो एवढं नक्की. ठीक आहे, थांब मी बघतो. इथे तर दिसत नाहीये रे. थांब मी माझ्या रूम मध्ये बघतो. बायको माझी येते ना, कशी निस्तरणार आहे का तू? माझ्यामुळे तुझी लयच अडचण व्हायला लागली ना. एक काम कर, उद्याच्याला घरी यायचं. हा, याच्यावर सगळ्यावर तोडगा काढू आपण. बर बायको, आता जरा कळ सोसायची, कळलं ना? शानपणा करून जर कोणाला सांगायला गेली ना, अख्खी माणसं जिवंत गाडीन. हा चार्जर तुझा आहे का? हो, हाच माझ्या रूम मध्ये सापडला. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. चला मी येतो आता. बाय, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट वहिनी. बरं मी ते पाण्याचा जग घेऊन येतो. कशी निस्तरणार आहे का तू? माझ्यामुळे तुझी लयच अडचण व्हायला लागली ना. एक काम कर, उद्याच्याला घरी यायचं. हा, याच्यावर सगळ्यावर तोडगा काढू आपण. काय ग मीनाक्षी, एवढ्या लवकर झोपलीस सुद्धा? हे जरा तिकडे ठेव ना. खूप थकली असशील ना आज होळी खेळून खेळून. पण खरं सांगू मीनाक्षी, या वर्षी होळीला खूप मजा आली. पण होळी आटपल्यापासून मी एकच विचार करतोय की आज तू मला काहीतरी सांगणार आहेस. खरं तर तुला असं मी झोपेतनं उठवलं त्याबद्दल सॉरी. पण खरं सांगू का, तुला मला जे काही सांगायचंय ते जर तू सांगितलं नाहीस ना,
तर मलाही झोप येणार नाही. म्हणून म्हणतो जे काही सांगायचे ते अगदी मोकळेपणाने सांग. अभि, मला तुम्हाला जे सांगायचंय ते एवढं महत्वाचं नाहीये. मी उद्या सांगते ना तुम्हाला. आता तसाही उशीर झालाय. म्हणजे तुला सांगायचंच नाहीये का? ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर मी तुला पुन्हा नाही विचारणार याबद्दल. अभि, गुड नाईट. अभि, गुड नाईट मीनाक्षी. बायको, फायनली म्हणजे फायनली तू आता आपल्या घरात गृहप्रवेश करणार आहे. तशी एकदा येऊन गेली चोरून वरटी माझी बायको. पण आता एकदा का तू या घरात आली कदाचित परत तू तुझ्या घरी नाही जाऊ शकत. याच्यानंतर परत तू आपली बायको आणि मी तुझा सायको. बायको, तू दिलेला घाव अजून बी आपला मिटलेला नाही. तो घाव तवाच मिटल जेव्हा त्याच्यापेक्षा मोठा घाव आपण तुला देणार. बायको, आपण वाट बघतोय तुझी उद्या. अभि, तुला एक गोष्ट सांगतो. आपण घरात असतो ना तेव्हा आपल्याला घरातल्या कुठल्याच गोष्टींची किंमत नसते. पण एकदा का बाहेर पडलो ना की आपल्याला घरातल्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. अगदी सकाळच्या चहा नाश्त्यापासून सगळ्या गोष्टी आठवतात. आता हेच बघ ना, मी इतके दिवस घराबाहेर होतो तेव्हा मला कळालं की मीनाक्षीच्या हाताची चव हॉटेलमधल्या कुठल्याही पदार्थाला नाही. अगं मीनाक्षी, अभिला वाढ ना. नाही ठीक आहे, मी घेईन. मग अभि, तुझं नवीन काम कसं चालू आहे? म्हणजे आधीच्या कामासारखंच एन्जॉय करतोयस ना तू ते? हा, म्हणजे ठीक चाललंय. अगं मीनाक्षी, तू का उभी आहेस? बस ना आमच्याबरोबर नाश्ता करायला. नाही, तुमचं झाल्यावर बसेन मी. अगं पण नाही, नको बाबा, किचन मध्ये खूप काम आहेत, मी आलेच. काय झालंय? नाही, कुठे काय नाही, मी मीनाक्षी आणि तुझ्याबद्दल बोलतो. नाही, काहीच नाही. हे बघ, गेली 30 वर्ष मी तुझ्या आईबरोबर संसार करतोय. मला अशी उडवाडूची उत्तर अजिबात देऊ नकोस आणि खोटच अजिबात बोलू नकोस. नाही, म्हणजे अगदीच काही नाही असंही नाहीये. हे बघ, तुमच्या लग्नाला अजून 2 महिने सुद्धा झालेले नाही आणि हे छोटे मोठे रुसवे फुगवे जे आहेत ना ते एकमेकांशी बोलवून मिटवा. हे बघ, नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, त्याला तुम्ही अपवाद नाहीये. पण ही भांडणं वेळच्या वेळी डिस्कस करून जर मिटवली गेली तर चांगलं असतं. मी प्रयत्न करतो. मी सांगतोय म्हणून नाही, मनापासून प्रयत्न कर. हे बघ अभि, अनुभवाने सांगतोय की नवरा बायकोमधली बरीचशी भांडणं ही नवऱ्याच्या एका सॉरी बोलण्याने मिटतात.
वनिता, वनिता किती वाजलेत? हा अगं 9:30 व्हायला आले, अजून आली नाहीयेस तू. तुझं ना नेहमीच झालंय वनिता हे. काय म्हणजे कामावर यायचंय हेच विसरलेस तू? वनिता, तुझ्या या अशा वागण्यामुळे तुझ्या समोर मी अनेक वेळा हात जोडून झालेत. आता फक्त तुझे पाय धरायचे बाकी आहेत. ठेव फोन आता. साडे 9 वाजले. विक्रमने मला 10 वाजता त्याच्या घरी बोलवले. काय करू मी? त्या आधीच हे सगळं अभिंना सांगून टाकू का? बर बायको, शहाणपणा करून जर कोणाला सांगायला गेली ना, अख्खी माणसं जिवंत गाडीत. नाही नाही, मला तिथे जायलाच हवं. जे काही आहे ते मलाच फेस करायचंय. ही वनिता पण ना अति करायला लागली आहे. काय झालंय आई? अगं काल जाताना म्हणाली की मी उद्या सकाळी येईन तेव्हा भाजी घेऊन येते. आता ही भाजी आणणार म्हणून मी मार्केटमध्ये नाही गेले. इतका वेळ आली नाही म्हणून फोन केला तर बाईसाहेब अजून घरीच आहेत. म्हणजे आता मला मार्केटमध्ये जाऊन आत्ता भाजी आणायला हवी. आई, मी आणते भाजी. नको, तू थांब, मी आणते. नाही हो, नको. मी पटकन येतेच जाऊन. हा, मी आणते भाजी. जा मग, जा घेऊन ये. मीनाक्षी अशी घाईघाईत कुठे गेली? मला काही बोलली नाही. मीनाक्षी यावेळी नक्की कुठे चालली? नक्की हा सगळा काय प्रकार आहे तो मला आज कळायलाच हवा.